जाऊया आपण पुण्याच्या जुन्नरमध्ये। इथं देवराम लांडेंनी थेट लंगोट घालून जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळतं। आपल्याला विशाल ट्रॅक्टरवरनं अपडेट देत आहेत। बिलकुल जुन्नर मधला अपडेट आपण जाणून घेऊया। जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समितीचा एकूण निकाल न्यूज 18 मराठीवर आपण अपडेट बघताय। जुन्नर मध्ये राष्ट्रवादीच्या देवराम लांडेंनी एकच जल्लोष केलाय। लंगोट घालून लांडेंनी जल्लोष केल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। मृगा आपण पाहतोय कशा प्रकारे त्यांनी हा जल्लोष केलेला आहे। कार्यकर्ते नाचतायत आणि थेट लंगोट घालून एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून ते आपला विजय साजरा करतायत। आपण पाहू शकतोय कशा प्रकारे फक्त लंगोट घालून ते आनंद साजरा करतायत, झेंडे नाचवतायत आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांचे सुद्धा अजितदादांचा बॅनर घेऊन ते इथे नाचतायत, जल्लोष साजरा करतायत। जणू काही लंगोट विजय असल्याचंच खरं तर हे उमेदवार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात असं आपण म्हणूयात। म्हणजे कुस्तीच्या फडामध्ये मांडी ठोकून शड्डू ठोकून उभं राहणारा जो ज्या पद्धतीने पैलवान असतो त्या प्रकारे या विजयानंतरचा पेहराव त्यांनी केलेला आहे। नक्कीच आपण पाहू शकतोय की आता मी असा सडा उभा आहे, कुठलीही परिस्थिती आली तर हँडल करायला तयार आहे, अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी अवतार केलेला आहे। देवराम शेठ, तुम्ही आदिवासी वादळ जे आहे ते तुमच्या म्हणजे सुनबाई विजयी झाल्या, काय सांगा? विजय तसं मला खरं तर समाधान नाही वाटत। खरं तर समोरच्यांचा डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे होता, परंतु दादाच्या निर्णयाने आम्ही प्रचारच्या दिवशी दादा गेले त्या दिवशी आमच्या गाड्यांची भोंगी उतरून आम्ही प्रचार बंद केला आणि हा बिगर प्रचाराचा विजय आहे। त्याच्यामुळं माझी अपेक्षा प्रमाणे विजय झाला नाही। माझी अपेक्षा अशी होती की तिन्ही उमेदवारांचा डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे होता। तुम्ही निकालाचं आधीच सांगितलं होतं की विरोधकांनी मागचं दार शोधून ठेवावं, हा अंदाज कशाचा आहे? बातमी कराडमधनं आहे। कराडमध्ये तळबीड पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे संग्राम पवार विजयी झालेत। विजय, कराडमध्ये काय अपडेट आहे? विशाल, कराडमधली अपडेट। कराड अर्थात आपण बघितलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला आणि यामध्ये काय घडतंय बघा। इथे तळबीड पंचायत समितीत काँग्रेसचे संग्राम पवार यांनी जोरदार विजय मिळवलेला आहे। विजयी जल्लोष केला जातोय काँग्रेसमध्ये। कराडमध्ये काँग्रेसचा हा पहिला विजय जो आहे तो मिळवल्याचं ते आपण बघतोय। कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विजयानंतर एकच जल्लोष केलाय। मृगा पाहतोय की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडमध्ये काँग्रेसचा पहिला विजय आपल्याला पाहायला मिळतोय। संग्राम पवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जल्लोष आहे, आनंद साजरा करतायत। संग्राम पवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत, तेव्हा तळबीडमध्ये आता संग्राम पवार यांचं राज्य असणार आहे। कराडनंतर आपण थेट जाऊया कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचं पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय। आपल्याला अधिक माहिती देत आहेत विशाल। एक एक करत निकाल आता समोर येताना दिसतोय। विजयाचा गुलाल जो आहे तो उधळला जातोय आणि हलगी देखील वाजते। बघा, शिरूर पंचायत समितीमध्ये निर्मला नवले या पराभूत झालेल्या आहेत। त्यांनी विजयाचा दावा केलेला होता, पण कारेगाव गणातून निर्मला नवले या पराभूत झालेल्या आहेत। इथं जर आपण बघितलं तर निर्मला नवले यांना रील स्टार व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं, पण त्यांचा मात्र पराभव झाला। हो, नक्कीच अजितदादांच्या गटाने त्यांना खरं तर उमेदवारी दिली होती, मात्र त्या जिंकून देऊ शकलेल्या नाही। त्यांच्या विरुद्ध मनीषा पाचंगे यांचा विजय झाल्याचं कळतंय। शिरूरमधली आपण बातमी पाहतोय की पंचायत समितीमध्ये निर्मला नवले पराभूत झालेले आहेत आणि या ठिकाणी मनीषा यांनी 2700 मतांनी नवले यांचा पराभव केलाय। कोल्हापुरातनं बातमी पाहतोय की 23 वर्षीय उच्च शिक्षित तरुणी जिल्हा परिषद सदस्य झाली आहे। विशाल अधिक माहिती देत आहेत। राजकारणात खरं तर पुढली पिढी येणं आवश्यक आहे, तरुणांची एक फळी असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने ती देखील एक फौज आपल्याला निवडणुकीत कार्यकर्त्यांची बघायला मिळाली। कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या 23 वर्षीय मानसी या विजय झालेल्या माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे। आणि यात जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या 23 वर्षीय मानसी ह्या विजयी झाल्याचं कळते। मानसी भोगट असं त्यांचं नाव आहे। मृगा खरं तर आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता तरुणाईला संधी दिली जाते आणि तरुण प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्रिय होत आहेत, तेव्हा 23 वर्षाच्या मानसी भोगडे या ठिकाणी कशा प्रकारचं चित्र बदलतील हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे। गेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत आपण पाहिलं होतं की अगदी 22, 23 आणि 28 वर्षीय तरुणांनी यश मिळवलेलं होतं निवडणुकीत। त्यांना नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी दिली होती, तशीच संधी या तरुणीला देखील म्हणजे या मानसीला मिळाल्याचं आपण बघतोय।
पुढे आपण थेट जातोय कोकणामध्ये. कोकणात चिपळूण जिल्हा परिषदमध्ये पती आणि पत्नीचा विजय झालाय. विनोद झगडे हे पंचायत समितीला उभे होते आणि त्यांची पत्नी विनया झगडे या जिल्हा परिषदेला उभ्या होत्या. आपल्याला अधिक माहिती विशाल देत आहे. या एकूणच निवडणुकीच्या मैदानात जर आपण पाहिलं तर अगदी घरातली दोन माणसं देखील एकमेकांच्या समोर उभी होती किंवा एकाच पक्षातनं दोघांना तिकीटं मिळालेली होती. इथं देखील आपण बघतोय चिपळूणमध्ये पती पत्नीने मोठा विजय मिळवलेला आहे. विनोद झगडे आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी या दोघांचाही या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यामुळे एकाच घरात दोन राजकीय नेते विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल लागलेला आहे, जवळजवळ काही बाकी आहे. मात्र चिपळूण तालुक्यातले दोन उभायत आहेत जे पंचायत समिती जिल्हा परिषद दोघेही जिंकलेले आहेत. म्हणजे नवरा बायको दोघेही जिंकलेले आहेत. त्यांच्या ज्या विनोद झगडे आहेत त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेला उभ्या होत्या आणि विनोद झगडे स्वतः पंचायत समितीला उभे होते शिवसेना शिंदे गटाकडनं. ते दोघे निवडून आलेले आहेत. उमेदवार जे विनिंग उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, तुम्ही दोघे उभे इथं होतात, काय चॅलेंज होतं? नाही, खरं तर आलोरा जिल्हा गटाचं खूप मोठं चॅलेंज आम्हाला होतं. या निवडणुकीला होतं. एकतर शरद पवार गटाचं एक मोठं चॅलेंज होतं आणि आमचं जो हे जे शिवसेना उभाटा जो आहे, कारण की आपण जर बघितलं तर शिवसेना दोन तहामध्ये वाटली गेली होती. तेव्हा दोन ठिकाणी कार्यकर्ते विभागले गेले होते आणि आमच्या ही तिरंगी लढत होती. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि उभाटा आहे अशी लढत होती आणि प्रामुख्याने आम्ही दोघं पती पत्नी निवडणूक लढत असल्यामुळे या ठिकाणी आमच्या दोघांना टीका होत होती की एकाच कुटुंबात उमेदवारी आणि त्या पद्धतीने टीका करून प्रचार देखील चालला होता. परंतु जे काम आम्ही गेले अनेक सामाजिक काम करतो वगैरे